नमस्कार भक्त हो सर्वांना श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजची ही कथा सुरू करण्याआधी एक गोष्ट मनापासून लक्षात ठेवा. आज तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त एक धार्मिक प्रसंग नाही, तर भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला दिलेला असा गूढ संदेश आहे, जो हजारो वर्षांपासून लोक समजूनही पूर्णपणे समजू शकलेले नाहीत. भक्तांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. जर सर्व शास्त्रांमध्ये सर्वात गुप्त ज्ञान कुठे असेल तर ते काय असेल? आजही कथा या सर्वात गुप्त रहस्याच्या उलगडण्याची आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे रहस्य बाहेर कुठेही सापडत नाही. ते फक्त तेव्हाच समजते जेव्हा मनुष्य स्वतःच्या आत डोकावतो. अर्जुन युद्धभूमीवर उभा होता, समोर संपूर्ण संसार आणि मनात असंख्य प्रश्न. आणि त्या क्षणी भगवान श्रीकृष्ण त्याला असं काही सांगतात ज्यामुळे त्याचं संपूर्ण जीवन बदलून जातं. पण ते काय होतं, ते इतकं गूढ का आहे, आणि ते ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात काय बदल झाला, हे सगळं तुम्हाला पुढच्या काही मिनिटात समजणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की पुरुषोत्तम मास हा भगवान श्री विष्णूंचा स्वरूप मानला जातो. स्वयं भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भागवतमध्ये आपल्या सर्वोच्च पुरुषोत्तम स्वरूपाचे वर्णन केले आहे. गीतेचा 15वा अध्याय म्हणजेच पुरुषोत्तम योग म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की जो भक्त श्रद्धा आणि विश्वासाने पुरुषोत्तम मासात या अध्यायाचे श्रवण करतो, त्याचे मन निर्मळ होते, बुद्धी शुद्ध होते आणि त्याच्या जीवनातील अनेक संकटे हळूहळू दूर होऊ लागतात. परंतु भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायात असे कोणते रहस्य सांगितले होते ज्यामुळे अर्जुनाच्या हृदयातील अंधार दूर झाला? आज आपण या दिव्य कथेत प्रवेश करतो. महाभारत युद्ध सुरू होण्याचा काळ होता. कुरुक्षेत्राच्या विशाल भूमीवर दोन्ही सैन्य आमनेसामने उभी होती. शंखनाद झाले होते आणि योद्धे आपल्या अस्त्रशस्त्रांसह सज्ज झाले होते. परंतु पांडवांचा महान धनुर्धर अर्जुन याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. एकीकडे आपला गुरु, पितामह आणि नातलगांना समोर पाहून त्यांचे हृदय द्रवित होत होते, तर दुसरीकडे धर्मरक्षणाचे कर्तव्य त्यांना युद्धासाठी प्रेरित करत होते. अशा कठीण प्रसंगी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला जो दिव्य उपदेश दिला, तोच पुढे श्रीमद श्री भागवत कथा या अमूल्य ग्रंथाच्या रूपात संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरला. हळूहळू भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग यांचे गूढ सांगत त्याला त्या अवस्थेपर्यंत नेले जिथे अर्जुनाचे मन परम सत्य जाणून घेण्यासाठी पूर्णपणे तयार झाले होते. आणि तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी अत्यंत गूढ आणि दिव्य रहस्याचे वर्णन करण्यास सुरुवात केली. भगवान मंद स्मित करत म्हणाले, हे अर्जुना, आता मी तुला त्या परम रहस्याचे ज्ञान देणार आहे, ज्याला जाणल्यानंतर मनुष्य संसाराच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. हे ऐकताच अर्जुन अत्यंत नम्रतेने भगवंताच्या चरणी वाकले आणि म्हणाले, हे प्रभो, आपल्या कृपेने माझा अज्ञानाचा अंधार दूर होत आहे. आता कृपया मला त्या परमतत्वाचे ज्ञान द्या, ज्याला जाणल्यावर मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, हा संसार एका विशाल वृक्षासारखा आहे, ज्याचे स्वरूप अत्यंत अद्भुत आहे. त्याच्या मुळ्या वर आहेत आणि शाखा खाली पसरलेल्या आहेत. यानंतर भगवंतांनी पुरुषोत्तम योगातील पहिला श्लोक सांगितला. हा संसाररूपी अश्वत्थ वृक्ष आहे, ज्याच्या मुळ्या वर परमात्म्यात आहे आणि शाखा खाली पसरलेल्या आहेत, ज्याचे पाने वेद आहेत. जो या वृक्षाला जाणतो तोच खरा ज्ञानी आहे. हा श्लोक केवळ शब्द नाही, तर तो संपूर्ण जीवनाचा सार आहे. भगवान येथे संसाराची तुलना एका अशा वृक्षाशी करत आहेत ज्याची मुळे परमात्म्यात आहेत, पण मनुष्य त्या मुळांपासून दूर जाऊन शाखांमध्ये अडकतो. मनुष्य धन, कुटुंब, प्रतिष्ठा, मोह आणि इच्छांच्या शाखांमधले इतका गुंतला आहे की तो आपल्या खऱ्या मुळांना म्हणजेच परमेश्वराला विसरून जातो. हाच विसर त्याच्या दुःखाचे मुख्य कारण बनतो. आजही माणूस दिवस रात्र धन मिळवण्यासाठी धडपडतो. कोणी म्हणतो, माझ्याकडे भरपूर पैसा आला तर मी सुखी होईन, तर कोणी म्हणतो, मला मोठं पद मिळालं तर मी आनंदी होईल. कोणी इच्छांच्या मागे धावत आहे, तर कोणी इतरांशी तुलना करून स्वतःला दुःखी करत आहे. परंतु भक्तांनो, केवळ संसारातील वस्तूंमधून कोणाला कायमस्वरूपी आनंद मिळाला आहे का? तर नाही. कारण
या जगातील प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. धन आज आहे तर उद्या नसू शकते. कीर्ती आज आहे तर उद्या नाही. शरीर आज निरोगी आहे तर उद्या आजारी पडू शकते. पण भगवंताचे नाम, त्यांचे प्रेम आणि त्यांची शरणागती हे कधीही नष्ट होत नाही. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते, जर खरा आनंद हवा असेल तर आपल्या मुळांकडे परत जा, आपल्या आत्म्याकडे परत जा, आपल्या परमपित्याकडे परत जा. अर्जुन अत्यंत लक्षपूर्वक भगवंताचे वचन ऐकत होते. त्यांनी नम्रपणे विचारले, हे प्रभू, जर हा संसार वृक्षासारखा आहे तर त्याच्या शाखा कशा पसरतात? भगवान म्हणाले, हे अर्जुना, मनुष्याचे कर्म, त्याच्या इच्छा, संस्कार आणि वासनाच या वृक्षाच्या शाखा वाढवतात. यानंतर त्यांनी पुढील श्लोक सांगितला. या संसाररूपी वृक्षाच्या शाखा वर खाली सर्व दिशांना पसरलेल्या आहेत. त्या 3 गुणांनी म्हणजेच सत्व, रज, तम यांनी पोषित होतात आणि विषयभोग ही त्याची कोवळी पाने आहेत. त्याच्या मुळ्या खालीही पसरतात आणि त्या मनुष्याला कर्माच्या बंधनात अडकवतात. भक्तांनो, भगवंताचा हा संदेश आजही तितकाच सत्य आहे. मनुष्य आपल्या इच्छांमुळे सतत बंधनात अडकत जातो. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते, मग दुसरी पूर्ण झाली की तिसरी निर्माण होते आणि असे करत करत संपूर्ण आयुष्य निघून जाते. शेवटी त्याला जाणवते की खरी शांती तर भगवंताच्या भक्तीतच होती. असेही म्हटले जाते की जिथे संसार संपतो तिथूनच भगवंताकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो. म्हणूनच पुरुषोत्तम मासात भगवान श्रीकृष्ण आपल्याला हाक देत आहेत, हे माझ्या प्रिय भक्तांनो, संसारात राहा, आपले कर्तव्य करा, पण मला विसरू नका. आपले मन माझ्या चरणी अर्पण करा. कारण जेव्हा मनुष्य भगवंताशी जोडला जातो तेव्हा जीवनातील मोठमोठे वादळ सुद्धा त्याला डगमगवू शकत नाहीत. एक अत्यंत सोपं उदाहरण आहे. एक अतिशय श्रीमंत व्यापारी होता. त्याच्याकडे सर्व काही होते, धन, कुटुंब, प्रतिष्ठा, पण मनात शांती नव्हती. एके दिवशी त्याने एका संतांना विचारले, माझ्याकडे सर्व काही असूनही मला समाधान का मिळत नाही? संत हसले आणि म्हणाले, बाळा, तू संसाराच्या शाखांना घट्ट पकडले आहेत, पण आपल्या मुळांना सोडले आहेस. व्यापाऱ्याने विचारले, माझी मुळे कोणती? संत म्हणाले, भगवान. त्या दिवसापासून त्या व्यापाऱ्याने भगवंताचे स्मरण सुरू केले. हळूहळू त्याचे मन बदलू लागले. जो माणूस छोट्या छोट्या गोष्टींवर त्रस्त होत होता तोच आता प्रत्येक परिस्थितीत शांत आणि आनंदी राहू लागला. कारण त्याला त्याची खरी मुळे सापडली होती. आणि भक्तांनो, हाच संदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देत होते. पण तेवढ्यात अर्जुनाच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला. ते म्हणाले, हे प्रभो, जर हा संसाररूपी वृक्ष इतका विशाल आहे, त्याच्या शाखा अनंत आहेत आणि त्याचे बंधन कर्मांनी जोडलेले आहेत, तर मग या वृक्षातून मुक्त कसे व्हायचे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, हे अर्जुना, या संसाररूपी वृक्षाचा ना आरंभ स्पष्ट दिसतो, ना अंत, आणि ना त्याची स्थिरता. मनुष्य त्याच्या मोहात अडकून वारंवार जन्म घेत राहतो. पण जो वैराग्यरूपी दृढ शस्त्र धारण करतो तो या वृक्षाच्या बंधनांना छेद देऊ शकतो. अर्जुन एकाग्रतेने ऐकत होता. भगवान पुढे म्हणाले, हा संसाररूपी वृक्ष इतका गूढ आहे की त्याचे खरे स्वरूप सहज ओळखता येत नाहीत. म्हणूनच या खोलवर रुजलेल्या वृक्षाला वैराग्य या दृढ शास्त्राने छेदणे आवश्यक आहे. भक्तांनो, येथे भगवंत संसार सोडण्यास सांगत नाहीत. ते असेही म्हणत नाहीत की कुटुंब, जबाबदाऱ्या किंवा जीवनाचा त्याग करा. ते सांगत आहेत, मोह सोडा, आसक्ती सोडा आणि संसारात राहा, पण संसाराला आपल्या मनात घर करू देऊ नका. कारण जेव्हा संसार मनात बसतो तेव्हा छोट्याशा गोष्टींवर राग येतो. एखाद्याचे शब्द मनाला जखम करतात. उपेक्षा सहन होत नाही आणि दुःखाची साखळी सुरू होते. पण जो व्यक्ती भगवंताशी जोडला जातो त्याचे मन हळूहळू स्थिर आणि मजबूत होते. तो समजून घेतो हे सर्व बदलणारे आहे. जे आज आहे ते उद्या नसेल आणि जे नश्वर आहे त्यालाच सर्वस्व मानणे हा सर्वात मोठा भ्रम आहे. म्हणूनच भगवंत पुढे सांगतात, त्या परमधामाचा शोध घ्या, जेथे पोहोचल्यावर जीव पुन्हा कधीही या संसारात परत येत नाही. त्या आदिपुरुष परमेश्वराशी शरण जा, ज्यांच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली आहे. जे परमधाम म्हणजे जिथे दुःख नाही, भय नाही, फक्त प्रेम आहे, शांती आहे आणि भगवंताचे दिव्य सानिध्य आहे.
पण त्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग काय? त्याचे उत्तरही भगवंत स्वतः देतात. ज्यांनी अहंकार आणि मोहाचा त्याग केला आहे, ज्यांनी आसक्तीचे दोष जिंकले आहेत, जे आत्मज्ञानात सदैव स्थिर आहेत, ज्यांच्या इच्छा शांत झाल्या आहेत आणि जे सुखदुःखाच्या द्वंद्वातून मुक्त झाले आहेत, तेच त्या परमधामाला प्राप्त होतात. भक्तांनो, हे शब्द फक्त श्लोक नाहीत, हे जीवन जगण्याचे सूत्र आहे. अहंकार सोडा, मोह कमी करा, मनाला भगवंताशी जोडा आणि प्रत्येक परिस्थितीत समत्व ठेवा. हेच खरे पुरुषोत्तम योग आहेत आणि हाच मार्ग आहे, जो मनुष्याला संसाराच्या बंधनातून मुक्त करून भगवंतांच्या चरणापर्यंत घेऊन जातो. अर्जुन अत्यंत एकाग्रतेने भगवान श्रीकृष्ण यांचे वचन ऐकत होता. भगवंतांनी जेव्हा वैराग्य, शरणागती आणि परमधाम याबद्दल सांगितले, तेव्हा अर्जुनाच्या अंतःकरणात एक नवीन प्रकाश निर्माण झाला. पण त्याच्या मनात अजून एक गूढ प्रश्न निर्माण झाला. तो म्हणाला, हे प्रभो, जो त्या परमधामाला पोहोचतो त्याचे स्वरूप कसे असते आणि तो आपल्याला या संसारात कसा ओळखता येईल? भगवान श्रीकृष्ण मंद स्मित हसले, कारण त्याला अर्जुन फक्त युद्धासाठी नाही तर परमसत्य जाणण्यासाठी तयार झाला होता. भगवंत म्हणाले, हे अर्जुना, जो माझ्या त्या परमधामाला पोहोचतो तो ना सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून असतो, ना चंद्राच्या आणि ना अग्नीच्या, कारण ते धाम स्वतःच तेजस्वी आहे. भक्तांनो, याचा अर्थ काय? तर आपण ज्या जगात राहतो ते प्रकाशावर अवलंबून आहे. सूर्य मावळला की अंधार. पण भगवंताचे धाम असे आहे जिथे अज्ञानाचा अंधारच नसतो. तेथे फक्त ज्ञान आहे, शांती आहे आणि अखंड आनंद आहे. पुढे भगवंत एक अतिशय गूढ सत्य सांगतात. ते म्हणतात की हे अर्जुना, या संसारात असलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे. भक्तांनो, हा विचार किती अद्भुत आहे. आपण वेगळे नाही, आपण भगवंतापासून दूर नाही, आपण त्यांचाच एक अंश आहोत. मग प्रश्न येतो, जर आपण भगवंताचाच अंश आहोत तर आपण दुःखी का आहोत? भगवंत त्याचे उत्तर देतात. मनुष्य जेव्हा शरीर धारण करतो तेव्हा तो मन आणि इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचा अनुभव घेतो आणि जेव्हा तो शरीर सोडतो तेव्हा तो आपले संस्कार आणि वासना सोबत घेऊन पुढील जन्मात जातो. भक्तांनो, अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर आपण जे विचार करतो, जे कर्म करतो, ज्या इच्छांमध्ये अडकतो, ते सर्व आपल्या पुढील प्रवासाचा मार्ग ठरवतात. म्हणूनच काही लोक जन्मताच शांत, ज्ञानी किंवा आध्यात्मिक वाटतात, तर काही जण सुरुवातीपासूनच अस्वस्थ, रागीट किंवा भोगांमध्ये अडकलेले असतात. हे सर्व आपल्या पूर्वजन्मातील संस्कारांचे परिणाम आहेत. पुढे भगवंत सांगतात की अज्ञानी लोक या आत्म्याला ओळखू शकत नाहीत, पण ज्ञानी आणि योगी पुरुष आपल्या अंतःकरणात त्याचा अनुभव घेतात. भक्तांनो, येथे एक मोठा संकेत आहे. भगवंत बाहेर नाही, ते आपल्या आतच आहेत. पण आपण बाहेर इतके शोधत राहतो की आत डोकवायलाच विसरतो. एक छोटा प्रसंग समजा, एक माणूस आपल्या घरातच आपली किल्ली हरवतो, पण तो ती बाहेर रस्त्यावर शोधत राहतो. कुणी विचारले, किल्ली कुठे हरवली? तो म्हणतो, घरात. मग बाहेर का शोधतोस? तो म्हणतो, कारण इथे प्रकाश आहे. भक्तांनो, आपणही तसेच करतो. सुख आत आहे, शांती आत आहे, पण आपण ती बाहेर शोधत राहतो आणि म्हणूनच ती आपल्याला सापडत नाही. भगवंत पुढे सांगतात, मीच सूर्याचा प्रकाश आहे, मीच चंद्रातील शीतलता आहे, मीच अग्नीचे तेज आहे आणि मीच प्रत्येकाच्या हृदयात बसून त्याला स्मरण, ज्ञान आणि विस्मरण देतो. हे ऐकून अर्जुन पूर्णपणे स्तब्ध झाला. त्याला जाणवले, भगवंत फक्त त्याच्या समोर उभे नाहीत, ते संपूर्ण सृष्टीत व्यापलेले आहेत. आणि तेव्हाच भगवान श्रीकृष्ण अंतिम आणि सर्वात गूढ सत्य सांगतात. या संसारात दोन प्रकारचे पुरुष आहेत. एक क्षर म्हणजे नाशवान आणि दुसरा अक्षर म्हणजे अविनाशी. पण हे अर्जुना, मी त्या दोघांपेक्षाही श्रेष्ठ आहे, म्हणूनच मला पुरुषोत्तम म्हणतात. येथे भगवान स्वतःच सर्वोच्च स्वरूप प्रगट करतात. ते शरीर नाहीत, ते फक्त आत्मा नाहीत, ते त्या दोघांनाही व्यापणारे परम सत्य आहेत. आणि जो मनुष्य या सत्याला जाणतो तो खरोखरच ज्ञानी होतो. तो पूर्णपणे भगवंताला शरण जातो आणि त्याचे जीवन धन्य होते. याच ठिकाणी पुरुषोत्तम योगाचा सार पूर्ण होतो. संसारात राहा, पण त्यात अडकू नका. कर्म करा, पण त्याचे फळ भगवंताला अर्पण करा. स्वतःला ओळखा, कारण तुम्हीच त्या परमात्म्याचा अंश आहात. अर्जुन पूर्णतः शांत झाला होता.
त्याचे मन जे आधी द्वंद्व, शंका आणि दुःखांनी भरलेले होते, आता ते हळूहळू स्थिर होत होते. भगवंत श्रीकृष्ण यांच्या प्रत्येक शब्दातून त्याला जणू स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकू येत होता. अर्जुन नम्रतेने म्हणाला, हे प्रभू, आता मला समजत आहे की आपण सर्वांचे मूळ आहात, आपण सर्वांचे पालन करत आहात. पण एक शेवटचा प्रश्न आहे. जो मनुष्य खरोखरच आपल्याला जाणतो त्याचे जीवन कसे होते? भगवान श्रीकृष्ण प्रेमाने म्हणाले, हे अर्जुना, जो मला पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो मोह आणि अज्ञानाच्या पलीकडे जातो. तो सर्वस्वी माझ्या भजनात, माझ्या स्मरणात आणि माझ्या शरणागतीत स्थिर होतो. भक्तांनो, येथे भगवान अत्यंत सोप्या पण गहन शब्दात अंतिम मार्ग सांगतात. ज्ञान म्हणजे स्वतःचे स्वरूप ओळखणे, भक्ती म्हणजे पूर्ण विश्वासाने भगवंताशी जोडले जाणे आणि वैराग्य म्हणजे नाशवंत गोष्टींवरील आसक्ती सोडणे. हे 3 मार्ग वेगळे नाहीत, ते एकमेकांना पूरक आहेत. भगवंत पुढे म्हणाले, जो मनुष्य हे गूढ ज्ञान समजतो तो खरोखरच बुद्धिमान आहे आणि तो माझी पूर्ण भक्ती करतो. याचा अर्थ खरे ज्ञान अहंकार वाढवत नाहीत, खरे ज्ञान नम्रता आणते आणि शेवटी ते आपल्याला भगवंताच्या चरणी नेते. भक्तांनो, या संपूर्ण संवादाचा सार काय? तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण कोण आहोत? आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत आणि त्या परमात्म्याचा अंश आहोत. आपण का दुःखी होतो? कारण आपण नाशवंत गोष्टींना माझं मानतो. आपल्याला मुक्ती कशी मिळेल? तर भगवंताशी नातं जोडल्याने, त्यांच्या शरण जाऊन आपल्याला मुक्ती मिळेल. एक सुंदर उदाहरण समजा. समुद्रातील एक लाट जर स्वतःला वेगळी समजली तर ती घाबरेल की मी संपणार, मी नाहीशी होणार. पण जेव्हा तिला कळते मी समुद्राचाच भाग आहे, तेव्हा तिची भीती संपते. भक्तांनो, आपणही तसेच आहोत. आपण वेगळे नाही, आपण त्या परमसागराचा एक अंश आहोत. आणि जेव्हा ही जाणीव होते तेव्हा जीवनातील भीती, चिंता, असुरक्षितता हळूहळू नाहीशी होते. आता या दिव्य ज्ञानाचा शेवट जवळ येतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, मी तुला हे अत्यंत गुप्त आणि पवित्र ज्ञान सांगितले आहे. जो मनुष्य याला समजतो तो जीवनात खरोखर यशस्वी होतो. अर्जुनाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. त्याने हात जोडले आणि म्हणाला, हे प्रभो, माझा मोह नष्ट झाला आहे, माझी स्मृती परत आली आहे. आता मी आपल्या आज्ञेप्रमाणे वागेन. भक्तांनो, हा क्षण फक्त अर्जुनाचा नव्हता, हा प्रत्येक त्या व्यक्तीचा क्षण आहे जो आपल्या जीवनात सत्य शोधतो. आजही जीवनाच्या रणभूमीवर आपण उभे आहोत, कर्तव्य आणि भावना यांच्यात अडकलेले, मोह आणि सत्य यांच्यात गोंधळलेले. पण जर आपणही मनापासून भगवान श्रीकृष्ण यांना विचारले की मला मार्ग दाखवा, तर उत्तर आजही मिळेल. कदाचित शब्दांत नाही, पण अनुभवात, शांततेत आणि अंतर्मनाच्या आवाजात. अर्जुन भगवंताच्या वचनांनी पूर्णतः बदलला होता. त्याच्या मनातील भीती, मोह आणि गोंधळ हळूहळू नाहीसे होत होते. पण कथा इथेच संपत नाही, कारण भगवान आता त्याला जीवन जगण्याचा अंतिम मार्ग शिकवणार होते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, जो मनुष्य मला पुरुषोत्तम म्हणून ओळखतो तो सर्व काही जाणतो आणि तो माझ्या भजनात पूर्णपणे लीन होतो. अर्जुन विचारात पडला, हे प्रभो, मी आपल्याला कसे सतत स्मरणात ठेवू? संसारात राहून हे कसे शक्य आहे? भगवंत प्रेमाने उत्तर देतात, कर्म करत राहा, पण त्याचे फळ माझ्यावर सोपव. मन माझ्याकडे लाव. जरी शरीर संसारात कार्य करत असले तरी माझे नामस्मरण कर, कारण नामातच माझे पूर्ण अस्तित्व आहे. भक्तांनो, इथे एक अत्यंत सुंदर रहस्य आहे. भगवंत आपल्याला संसार सोडायला लावत नाहीत. ते सांगतात, संसारात राहूनही परमात्म्याशी जोडलेले राहा. जसे कमळ पाण्यात असते पण पाण्याने ओले होत नाही, तसेच जीवन जगायचे आहे. अर्जुनाच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. त्याला कळत होते की युद्ध करणे हेच त्याचे कर्तव्य आहे, पण त्या कर्तव्यामागे अहंकार नसावा, फक्त भगवंताची आज्ञा असावी. पुढे भगवान एक अतिशय गूढ पण सोपी गोष्ट सांगतात. ते बोलतात की हे अर्जुना, मनुष्य जे काही करतो, खाणे, देणे, यज्ञ, तप, ते सर्व मला अर्पण कर. जर आपण रोजचे साधे काम सुद्धा देवाला अर्पण म्हणून केले तर आपले संपूर्ण जीवन भक्तिमय होईल. एक छोटासा अनुभव सांगते. समजा एक स्त्री रोज स्वयंपाक करत होती, पण एक दिवस तिने विचार केला की आज मी हा स्वयंपाक भगवंतासाठी करते. त्या दिवसापासून तिचा स्वयंपाक तोच होता, पण भावना बदलली आणि तिच्या मनात एक वेगळीच शांती निर्माण झाली. काम तेच, पण दृष्टिकोन बदलला आणि जीवन बदलले.
अर्जुन आता पूर्णतः तयार झाला होता. तो म्हणाला, हे प्रभो, आता मला समजले. मी माझे प्रत्येक कर्म आपल्याला अर्पण करेन. मी युद्ध करेन, पण आपल्यासाठी. आणि भक्तांनो, हा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. कारण इथे अर्जुन फक्त श्रोता राहत नाही, तो साधक बनतो आणि पुढे जाऊन तो कर्मयोगी बनतो. महाभारत युद्ध सुरू होण्याच्या क्षणी अर्जुन आता गोंधळलेला योद्धा नव्हता. तो भगवंताच्या मार्गदर्शनाखाली चालणारा एक दिव्य साधक बनला होता. आणि हाच या कथेतला सर्वात मोठा संदेश आहे. समस्या नाहीशी होत नाहीत, पण आपण बदलतो आणि मग त्या समस्या आपल्याला त्रास देत नाहीत. भक्तांनो, आज आपण प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या कुरुक्षेत्रावर उभे आहोत. कधी कुटुंबाच्या समस्या, कधी पैशांची चिंता, तर कधी मनाचा गोंधळ. पण जर आपणही भगवान श्रीकृष्ण यांना आपल्या जीवनात स्थान दिले तर मार्ग नक्की सापडेल. अर्जुन शांत उभा होता, पण ही शांतता कमजोरीची नव्हती, ती आत्मिक शक्तीची होती. त्याचे मन आता स्पष्ट झाले होते. मोहाचा धूर दूर झाला होता आणि सत्याचा प्रकाश प्रगट झाला होता. त्याने हळूच भगवान श्रीकृष्णांकडे पाहिले आणि ठाम आवाजात म्हणाला, हे प्रभो, माझा मोह नष्ट झाला आहे. आता मी आपल्या आज्ञेप्रमाणे वागेन. महाभारत युद्ध सुरू होण्याचे नगारे वाजू लागले. शंखनाद पुन्हा एकदा झाला. धुळीने आकाश भरून गेले. पण यावेळी अर्जुनाच्या हातातील गांडीव थरथरत नव्हते. त्याचे लक्ष स्पष्ट होते. मी युद्ध करतोय, पण स्वतःसाठी नाही. मी युद्ध करतोय ते धर्मासाठी आणि प्रभूंच्या आज्ञेसाठी. युद्ध सुरू झाले. बाण उडत होते, रथ धावत होते. पण अर्जुनाच्या मनात मात्र एक अद्भुत स्थिरता होती. जेव्हा तो बाण सोडत होता, तो रागाने नव्हे तर कर्तव्याने सोडत होता. जेव्हा तो लढत होता, तो द्वेषाने नव्हे तर धर्मासाठी लढत होता. यालाच म्हणतात संसारात राहूनही संसाराच्या पलीकडे जाणे. भगवान श्रीकृष्ण यांनी दिलेले ज्ञान फक्त ऐकण्यासाठी नव्हते, ते जगण्यासाठी होते. अर्जुनाने ते दाखवून दिले. परिस्थिती बदलली नाही, शत्रू तेच होते, युद्ध तेच होते, पण अर्जुन बदलला आणि म्हणून त्याचे संपूर्ण अनुभव बदलले. अर्जुन आता केवळ योद्धा नव्हता, तो एक जागृत आत्मा झाला होता. आणि भगवान श्रीकृष्ण ते अजूनही त्याच्या रथाचे सारथी होते. पण खरं पाहिलं तर ते त्याच्या जीवनाचे मार्गदर्शक बनले होते. रणभूमीवर महान योद्धे भीष्म, द्रोणाचार्य सर्वजण आपल्या कर्तव्याने लढत होते. पण अर्जुन आता भावनांनी नाही तर धर्माच्या स्पष्टतेने लढत होता. तो कोणत्याही द्वेषाने लढत नव्हता, तो फक्त कर्तव्य पूर्ण करत होता. हळूहळू अर्जुनाला जाणवले, युद्ध बाहेर चालू आहे, पण खरी लढाई आज संपली आहे. कारण मनातील मोह, शंका आणि भीती आता पूर्णपणे नष्ट झाली होती. युद्ध संपत आलं होतं. विजय निश्चित होत होता. पण अर्जुनाच्या मनात विजयाचा अहंकार नव्हता. तो फक्त शांतपणे म्हणाला, हे प्रभो, हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले. आणि त्या क्षणी त्याला खऱ्या अर्थाने जाणवलं की मी जिंकलो नाही, तर मी मुक्त झालो आहे. युद्ध संपल्यानंतर रणभूमी शांत झाली होती. महाभारत युद्धाचा धुराळा हळूहळू खाली बसत होता आणि त्या शांततेत अर्जुन एका नव्या अनुभूतीत उभा होता. त्याचे डोळे आता विजयाच्या गर्वाने नव्हे तर आत्मिक शांततेने भरले होते. कारण त्याला समजले होते की हा विजय त्याचा नाही तर धर्माचा आहे आणि त्या धर्माचा मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण होते. युद्धानंतर अर्जुनाच्या मनात एक खोल शांतता होती. ना राग होता, ना दुःख, ना गर्व. फक्त एक स्थिर जाणीव होती की सर्व काही एका दैवी योजनेनुसार घडत होते. त्याने आपल्या जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहिले. आता तो स्वतःला कर्ता मानत नव्हता, तर फक्त एक साधन मानत होता. भगवान श्रीकृष्णाने दिलेले ज्ञान आता त्याच्या जीवनाचा श्वास बनले होते. कर्म कर, पण फळाचीच आसक्ती ठेवू नकोस. मन मला अर्पण कर आणि प्रत्येक परिस्थितीत समत्व राख. हे वचन आता त्याच्या प्रत्येक श्वासात उतरले होते. अर्जुनाला आता स्पष्ट समजले होते की जीवनात विजय आणि पराजय हे अंतिम सत्य नाहीत. खरे सत्य आहे आत्म्याची शांती आणि परमेश्वराशी जोडलेले असणे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी मन विचलित होत नव्हते. महाभारत युद्ध संपल्यानंतर सर्वत्र शांतता पसरली होती. रणभूमीवरचे आवाज थांबले होते. पण मनाच्या आत मात्र एक नवीन जागर निर्माण झाला होता. अर्जुन आता त्या रणभूमीकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. जिथे काही दिवसांपूर्वी संघर्ष, भीती आणि गोंधळ होता, तिथे आता त्याला जीवनाचा खोल अर्थ दिसत होता. कारण त्याने अनुभवलं होतं की खरी लढाई बाहेर नव्हती, तर स्वतःच्या आत होती. त्या क्षणी भगवान श्रीकृष्ण शांतपणे अर्जुनाकडे पाहत होते. जणू ते विचारत होते, आता तुला सर्व समजलं का? आणि अर्जुनाच्या डोळ्यात एक वेगळी शांत चमक होती.
तो कोणत्याही शब्दांशिवाय सर्व काही समजून गेला होता. अर्जुनाला आता स्पष्ट जाणवत होतं की जीवनात मिळणारा प्रत्येक विजय, प्रत्येक पराजय, प्रत्येक आनंद आणि प्रत्येक दुःख हे सर्व तात्पुरते आहेत, स्थायी आहेत. फक्त एकच सत्य, आणि ते म्हणजे परमात्म्याशी असलेले नातं. जेव्हा हे नातं जागृत होतं तेव्हा मनातील सर्व गोंधळ हळूहळू शांत होतो. भगवान श्रीकृष्णांनी दिलेले ज्ञान आता त्याच्या मनात पूर्णपणे स्थिर झाले होते. कर्तेपणा सोडा, फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा आणि प्रत्येक परिस्थितीत मला आठवत राहा. हे शब्द आता फक्त ऐकलेले नव्हते तर अनुभवलेले झाले होते. अर्जुन आता फक्त योद्धा नव्हता, तो एक जागृत साधक झाला होता. त्याला समजलं होतं की शरीर कितीही युद्ध लढो, खरी शांती मनाच्या समर्पणात आहे. आणि जेव्हा मन समर्पित होतं तेव्हा कोणतंही युद्ध त्रास देत नाही. त्या क्षणी त्याला असं जाणवलं की भगवान श्रीकृष्ण त्याच्या बाहेर नसून त्याच्या आतच आहेत. आणि तोच खरा अनुभव होता की परमेश्वर बाहेर शोधायचा नसतो, तो आत अनुभवायचा असतो. आणि हाच या संपूर्ण कथेमधील अंतिम आणि सर्वात गूढ संदेश आहे. जीवन ही एक रणभूमी आहे, पण ती जिंकायची शस्त्र बाहेर नाहीत, ती आत आहेत. जेव्हा मनुष्य स्वतःला जिंकतो तेव्हा तो जग जिंकतो, आणि जेव्हा तो परमात्म्याशी जोडला जातो तेव्हा तो कधीच हरत नाही. भक्तांनो, ही फक्त कथा नव्हती, ही होती आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनाची यात्रा, जिथे भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजून सांगितला. आणि आजही हा संदेश तितकाच जिवंत आहे, कारण आपलं जीवनही एक रणभूमीच आहे. कधी मनात भीती, कधी निर्णयांचा गोंधळ, कधी नात्यांचा संघर्ष, तर कधी स्वतःशीच चाललेलं युद्ध. पण भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समस्या कधीच नवीन नसतात, पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नवीन असू शकतो.